नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व बालमित्रांचे नवोदय वे या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण वर्ष 2019 या वर्षी भाषा परीक्षण अर्थातच उतारे यामध्ये विचारण्यात आलेले 4 उतारे आणि त्यावरील प्रश्न पाहणार आहोत, त्याचं विश्लेषण करणार आहोत। चला तर सुरू करूया। चगडायचा डिंक अर्थातच च्युइंगम 1000 वर्षापूर्वी मेक्सिकोच्या जंगलात मायन लोकांनी शोधून काढला होता। त्यांना सॅपोलिडाच्या झाडातून पाझरणारा एक द्राव मिळाला। बघा, तो द्राव पाझरून बाहेर आल्याबरोबर लगेच घट्ट झाला। त्याला ते चिकल म्हणू लागले। तो चगडायला छान लागत असे। अर्थातच चगडायचा डिंक ज्याला आपण च्युइंगम म्हणतो, तो 1000 वर्षापूर्वी, बघा 1000 वर्षापूर्वी, अर्थातच इथे आपल्याला वर्ष पण सांगितलं आहे, मेक्सिकोच्या जंगलात, अर्थातच मेक्सिको हे जंगलाचे ते नाव दिलं आहे, मेक्सिको मधील जंगल होतं, मायन लोकांनी शोधून काढला होता। तर ते लोक कोणते होते? लोक ते मायन, अर्थात होऊ शकते ते कदाचित मायन ही एका वर्गाचे लोक, त्याला आपण जात म्हणतो, त्या मायन नावाचे लोक होते। त्यांनी तो शोधून काढला। तर काय शोधून काढला? चगडायचा डिंक। यावर प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की चगडायचा डिंक कोणी शोधून काढला, कुठे सापडला, किती वर्षापूर्वी सापडला, या प्रकारचे प्रश्न असे तयार होत असतात। म्हणूनच वाचताना घाई न करता वाचणे आणि सोबतच त्या घडलेले ठिकाण, घडलेले वर्ष आणि ते व्यक्ती हे समजणे अत्यंत आवश्यक आहे। पुढे बघा, त्यांना सॅपोलिडाच्या झाडातून पाझरणारा एक द्राव्य मिळाला होता। म्हणजे जो डिंक आहे तो सॅपोलिडाच्या झाडातून पाझरणारा एक द्राव्य मिळाला। तो द्राव्य पाझरून बाहेर आल्याबरोबर लगेच घट्ट झाला। त्याला ते चिकल म्हणू लागले आणि तो चगडायला छान लागत असे। चगडायला छान लागत, अर्थातच तो पाझरणारा द्राव हा एक डिंकच होता। पण तो कोणत्या झाडातून पाझरत होता? तर त्या झाडाचं नाव सुद्धा दिलेलं आहे इथे, सॅपोलिडा। सॅपोलिडा या नावाचे ते झाड। आजही चिक्लेरो नावाचे लोक चिक्कल गोळा करतात। बघा, चिक्कल अर्थातच जो पाझरणारा जो पदार्थ आहे, तो पाझरून घट्ट झाल्यानंतर त्याला लोक चिक्कल म्हणायचे। तर ते चिक्कल गोळा करणारे लोक, तर त्यांना चिक्लेरो हे नाव देण्यात आलेलं आहे। बघा, अर्थातच चगडायचा डिंक त्याला आपण चिक्कल सुद्धा म्हणतो। यामध्ये तुम्ही गोंधळात जाऊ नका। बघा, द्राव पाझरून बाहेर आला, तो घट्ट झाला, तर त्या द्राव्याला चिकल म्हणतात आणि चिकल चगडायला छान लागे, अर्थातच त्याला डिंक सुद्धा म्हणतात। तर चगडायचा डिंक म्हणा किंवा चिकल म्हणा किंवा तो पाझरणारा द्राव, हे तिघही एकच वे, फक्त वेगवेगळे त्यांचे नाव दिलेले। पुढे बघा, तर हे चिक्कल अर्थातच जे चगडायचा डिंक जे गोळा करत होते, त्यांना नाव चिक्लेरो हे देण्यात आले होते। पुढे बघा, पाणी काढून टाकण्यासाठी चिक्कल उकडतात, त्यानंतर त्याचे साधारणपणे 30 पौंडाचे किंवा 14 किलोचे तुकडे बनवतात। आता यामध्ये बघा, जो पाझरणारा द्राव त्याला चिक्कल चगडायचा डिंक म्हणतो, तो काय करतात, त्यामधील जो तो घट्ट बनतो, तर त्यामध्ये पुन्हा परत पाण्याचं प्रमाण जे आहे ते काढून टाकण्यासाठी ते चिक्कल काय करतात, उकडतात आणि त्यानंतर त्या 30 पौंड किंवा 14 किलोचे ते तुकडे बनवतात। हे तुकडे डिंकाच्या कारखान्यात पाठवतात। बघा, पुढे हे तुकडे कुठे पाठवतात? डिंकाच्या कारखान्यात। कारखाना म्हणजे ज्यात पुढील प्रक्रिया होत असते। तिथे त्यांच्यात गोडीसाठी आणखी कितीतरी घटक मिसळतात। तर कितीतरी घटक त्या परत डिंकामध्येच, त्या चिखलामध्येच, त्या तुकड्यामध्येच मिळवले जाते। कशासाठी?
तर त्याच्यात गोडीसाठी, गोडी अर्थात स्वाद येण्यासाठी त्यात खूप सारे घटक मिसळतात. जसं गोड लागण्यासाठी आपण साखर किंवा इतर पदार्थ मिसळत असतो, त्याप्रमाणे तिथे पण गोडीसाठी अर्थात स्वादिष्टसाठी, चविष्ट येण्यासाठी कितीतरी घटक मिसळतात. त्यामुळे ते मऊ, चविष्ट आणि रंगीत बनतात. तर त्यामुळे ते अर्थातच काय, तर तो डिंक अर्थातच ते चिक्कल, ते डिंकाचे तुकडे त्यात कितीतरी घटक मिसळल्यामुळे ते मऊ, चविष्ट आणि रंगीत बनतात. तर थोडक्यात हा उतारा चघळायचा डिंक आणि तो कशा प्रकारे बनतो, त्यावर मिसळले जाणारे घटक, त्या घटकामुळे तो त्यात काय बदल होतो आणि तो चघळायचा डिंक कोणत्या झाडापासून बनतो, कोणत्या लोकांनी शोधून काढला, कोणत्या जंगलात मिळाला, हे आपल्याला सांगितलेलं आहे. तर आता आपण यावरील आधारित विचारलेले प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1, रिकामी जागांनी चघळण्याच्या डिंकाचा शोध लावला. तर डिंकाचा शोध कोणी लावला ते आपल्याला इथे विचारले आहे. पर्याय ए मायन, पर्याय बी सॅपोलिडा, पर्याय सी चिक्लेरो, पर्याय डी डिंकाचे कारखाने. पण बघा, चघळण्याचा डिंकाचा शोध कोण लावला, तुम्ही पहिल्या ओळीत बघू शकता. चघळायचा डिंक अर्थात च्युंगम 1000 वर्षापूर्वी मेक्सिकोच्या जंगलात मायन लोकांनी शोधून काढला. बघा, डिंकाचा शोध लावला, बघा, शोधून काढला कोण, मायन लोकांनी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मायन लोकांनी. सॅपोलिडा हे येणार नाही, कारण सॅपोलिडा हे ते झाड होतं, त्या झाडातून वाहणारा तो द्राव अर्थातच डिंक होता. चिक्लेरो हे सुद्धा येणार नाही, कारण चिक्लेरो म्हणजेच तो द्राव्य जे गोळा करतात त्यांना चिक्लेरो असे म्हणतात. डिंकाचे कारखाने हे येणार नाही, कारण त्यामध्ये फक्त पुढील प्रक्रिया जसं ते मऊ करणे, चविष्ट आणि रंगीत बनवणे त्यासाठी पाठवले जातात. यानंतर प्रश्न क्रमांक 2, रिकामी जागा म्हणजे चिक्कल गोळा करणारे मजूर. बघा, चिक्कल गोळा करणारे मजूर उतार्यात सांगितलंय, तुम्हाला वाचले असेल तर नीट समजलेच असणार. चिक्कल गोळा करणारे मजूर म्हणजे चिक्लेरो. बघा, पर्याय ए सॅपोलिडा येणार नाही, कारण ते झाडाचे नाव आहे. मायन या लोकांनी शोधून काढला म्हणून हे सुद्धा येणार नाही. गमर या शब्दाचा संबंधच या उतार्यात आलेला नाही. तर चिक्कल गोळा करणारे मजूर अर्थातच चिक्लेरो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चिक्लेरो. यानंतर प्रश्न क्रमांक 3, चिक्कल तुकडे पाठवण्यात येतात. बघा, जे चिक्कल तुकडे होते आपण पाहिलंच आहे, ते तुकडे 30 पौंडाचे किंवा 14 किलोचे बनवतात आणि पुढे ते कुठे पाठवतात, डिंकाच्या कारखान्यात. आणि प्रश्न विचारला आहे, चिक्कल तुकडे पाठवण्यात येतात, तर ते कुठे पाठवण्यात येतात, पुनर्चक्र केंद्रामध्ये नाही. हा शब्दच उतार्यात आलेला नाही, याचा संबंधच उतार्याशी नाही. डिंकाच्या कारखान्यात तर योग्य पर्याय क्रमांक बी आहे. परंतु बाकी पर्याय सुद्धा वाचून घ्यावे, घाई करू नये. मेक्सिकोच्या जंगलात ते परत तुकडे पाठवण्यात येणार नाही, त्या मेक्सिकोच्या जंगलात तर ते तुकडे मिळाले. पर्याय डी कॅन्डी स्टोअर मध्ये, तर कॅन्डी स्टोअर या शब्दाचा उल्लेख सुद्धा या उतार्यात आलेला नाही. अर्थातच योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी, चिक्कल तुकडे डिंकाच्या कारखान्यात पाठवण्यात येतात. यानंतर प्रश्न क्रमांक 4, रिकामी जागा खेरीस बाकी सगळ्यांसाठी चिक्कलमध्ये अनेक घटक मिसळले जातात. तर खेरीस अर्थातच अशी कोणती गोष्ट आहे ते वगळता बाकी सगळ्यांसाठी चिक्कलमध्ये अनेक घटक मिसळले जातात.
तर पर्याय आपल्याला 4 दिले आहेत, तर 4 पैकी 1 वगळता सगळ्यांसाठी चिकनमध्ये अनेक घटक मिसळले जातात असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही उतार्यात पाहू शकता, हे बघा, कारखान्यात पाठवले जातात तिथे त्याच्यात गोडीसाठी कितीतरी घटक मिसळतात, त्यामुळे ते मऊ, चविष्ट आणि रंगीत बनतात. आणि आपल्याला विचारलेलं आहे, काय सोडून सगळ्यांसाठी चिकनमध्ये अनेक घटक मिसळले जातात. तर मऊ करण्यासाठी हे येणार आपल्याला, ते वगळता म्हणजे कशा खेरीस ते शोधायचे आहे. मऊ करण्याकरिता तर वापरतात चिकनमध्ये घटक. स्वाद येण्यासाठी, चविष्ट लागण्यासाठी पण त्यात घटक मिसळतात. दाट करण्यासाठी नाही. पर्याय डी, गोड करण्यासाठी. गोड आणि स्वाद हा गोड हे येतं, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. दाट करण्याकरिता त्या चिकनमध्ये घटक मिसळले जात नाही. हा दाट करणे सोडून बाकी सगळ्यांसाठी मिसळले जातात, पण आपल्याला खेरीस म्हटलाय, म्हणून प्रश्न क्रमांक सी. यानंतर प्रश्न क्रमांक 5 आणि शेवटचा. या उतार्यासाठी उचित शीर्षक होईल. बघा, उचित शीर्षक हा प्रश्न प्रकार सुद्धा विचारण्यात येतो पेपरमध्ये. बघा, तर उचित शीर्षक याचाच अर्थ काय होते, का जो उतारा दिलेला आहे त्या उतार्याला योग्य असं नाव काय होईल. पर्याय ए, डिंक. पर्याय या प्रश्नासाठी तर सगळे पर्याय योग्य वाचूनच, विचार करूनच उत्तर द्यावं लागणार, म्हणून घाई करू नये. पर्याय ए, डिंक. पर्याय बी, चिक्लेरो. पर्याय सी, चिक्लेरोची कहाणी. पर्याय डी, चघळण्याच्या डिंकाची कहाणी. पर्याय डी, चघळण्याच्या डिंकाची कहाणी. यामध्ये बघा, डिंक हा पर्याय उचित होणार नाही. आपण याला क्रम वाईज पण आपण क्रमांक पण देऊ शकतो. हा एकदम 4 ला समजू. चिक्लेरो फक्त चिखल गोळा करतात म्हणून पूर्ण त्या उतार्याला चिक्लेरो पण आपण म्हणणार नाही. तर हे पण तेवढं अति योग्य आपल्याला अचूक पर्याय शोधायचा आहे, तर हे सुद्धा येणार नाही. याला आपण थोडं तिसरा नंबर, याच्यापेक्षा डिंकापेक्षा हा थोडा तिसरा नंबर पकडू शकतो. चिक्लेरोची कहाणी हा येऊ शकणार. चघळणाऱ्या डिंकाची कहाणी, पण चिक्लेरो लोक फक्त चिखल गोळा करतात, पण चघळणारा डिंक त्याच्यामध्ये कारखान्यात तो पाठवला जातो, तुकडे करून पाठवण्यात जातो, त्यात वेगवेगळे घटक मिसळले जातात, अर्थात च्युइंगम हा शब्द पण वापरलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. तर या 2 पर्यायामध्ये खूप विद्यार्थी गोंधळ करतात, पण चिक्लेरोची कहाणी हे म्हणण्यापेक्षा चघळणाऱ्या डिंकाची कहाणी हे योग्य ठरणार, कारण चिक्लेरोची कहाणी फक्त तो चिखल गोळा करणारे मजूर हे चिक्लेरो आहेत, पण आपण चघळणाऱ्या डिंकाची कहाणी हे योग्य पर्याय होऊ शकतो, म्हणून याला उचित शीर्षक सुद्धा हेच होणार. यानंतर उतारा क्रमांक 2. आपल्या बिया, साल आणि पाने यांच्या औषधी फायद्यामुळे निंबाचे झाड, कशाचे झाड, निंबाचे झाड खेडेगावातील औषधालय म्हणून ओळखले जाते. संस्कृतमध्ये त्याला अरिष्ट म्हणतात. त्याचा अर्थ आहे परिपूर्ण, अविनाशी आणि संपूर्ण. बघा, आपल्या बिया, साल आणि पाने. बिया, साल आणि पाने हे झाडाचे अवयव आहे, झाडाचे भाग आहे. तर बिया, साल, पाने यांच्या औषधी फायद्यामुळे, तर औषधी फायदा अर्थातच बियापासून वेगळी औषध, त्याचे फायदे अलग. साल या झाडाच्या भागापासून वेगळी औषध, वेगळे फायदे. पाने या झाडापासून, पानांपासून वेगळी औषध, वेगळे फायदे. यामुळे निंबाचे झाड, बघा, तर हे बिया, साल, पाने हे कोणत्या झाडाचे, निंबाच्या झाडाचे, आणि त्यामुळे होणारे औषधी, वेगवेगळे औषधी फायदे. यामुळे खेडेगावातील हे झाड, निंबाचे झाड हे खेडेगावातील औषधालय म्हणून ओळखले जाते. औषधालय म्हणजेच काय, आपण त्याला इंग्लिशमध्ये
मेडिकल म्हणतो, ज्यामध्ये वेगवेगळे मेडिसिन्स मिळतात. तर औषधालय अर्थातच औषध प्लस आलय, आलय म्हणजे घर निकेतन. तर औषधाचे मिळण्याचे ठिकाण, औषध मिळण्याचे ठिकाण, त्यालाच आपण औषधालय म्हणतो. संस्कृतमध्ये त्याला अरिष्ट म्हणतात. तर अरिष्ट कोणाला म्हणतात? त्या निंबाचे झाड आहे त्याला संस्कृत या भाषेत अरिष्ट म्हणतात, त्याचा अर्थ आहे परिपूर्ण. अरिष्ट या शब्दाचा अर्थ आहे बघा, परिपूर्ण, अविनाशी आणि संपूर्ण. कीटकनाशक म्हणून लिंबाचे तेल महत्वाची भूमिका निभवते आणि डासाच्या निवारणासाठीही पर्याय ठरतो बघा. तर निंबाचे तेल हे कीटकनाशक म्हणून निंबाचे तेल वापरतात आणि डासाच्या निवारणासाठी सुद्धा पर्याय ठरतो. तर निंबाचे तेल, त्यापासून फायदा काय होतो? तर कीटकनाशक, अर्थातच कीटकनाशक, कीटकाचा नाश होतो कशामुळे? तर निंबाचे तेल वापरल्यामुळे. आणि डासाच्या निवारणासाठीही पर्याय ठरतो, अर्थातच मच्छर दूर करण्यासाठी सुद्धा निंबाचे तेल वापरतात. निंबाच्या बियाचे गोळे खत म्हणून वापरता येतात बघा. निंबाच्या बियाचे गोळे, तर बी हा भागाचे गोळे तयार करतात आणि खत म्हणून वापरतात. आता बघा, थोडक्यात हे जे निंबाचे झाड आहे आणि त्याला असणारे वेगवेगळे जे काही भाग आहेत त्याचे इथे वापर सांगितले आहे. तेल, निंबाचे तेल बनते आणि त्या तेलापासून डास मच्छरापासून आपल्याला मुक्तता भेटते, किंवा कीटकनाशक साठी पण तेल वापरले जाते. तसेच बियाचे उपयोग कशासाठी आहे? बियाचे गोळे खत म्हणून वापरतात येतात. निंबाच्या पानाचा लगदा कांजिण्यांवर उपयोगी पडतो. तर निंबाच्या पानाचा लगदा बघा, पानापासून जो लगदा तयार होतो तो कांजिण्यावर उपयोगी पडतो. कांजिण्या ज्याला आपण चिकन पॉक्स म्हणतो, देवी आली असं सुद्धा म्हणतो. ते अंगावरील तो एक प्रकारचा रोग आहे, त्याला कांजिण्या म्हणतात. तर त्या कांजिण्यावर निंबाच्या पानाचा लगदा लावला जातो, तो उपयोगी आहे. निंबाच्या डहाळ्यांना दातून म्हणतात. निंबाच्या डहाळ्यांना काय म्हणतात? दातून म्हणतात. आणि त्या खेडेगावामध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात. तर खेडेगावामध्ये टूथब्रश म्हणून काय वापरले जाते? निंबाचे डहाळ्या, त्यांनाच दातून म्हणले जाते. साल आणि मुळ्या यांचे चूर्ण करून ते पाळीव प्राण्यावरील उवा आणि गोचिडी यांच्या नियंत्रणासाठी वापरले जाते. तर निंबाचे जे साल आहे, जे मुळ्या आहेत, त्याचे चूर्ण करून, चूर्ण अर्थातच पावडर करून, ते पाळीव प्राण्यांवरील उवा आणि गोचिडी हे एक प्रकारे कीटकाचे नाव आहेत. जे पाळीव प्राणी, ज्यात शेळी, मेंढी, या प्रकारे गाय यासारखे जे प्राणी आहेत, त्यांच्यावर जे पावसाच्या दिवसात जे उवा किंवा गोचिडी होत असतात, तर त्यांच्यापासून नियंत्रण मिळवायचे असेल तर साल आणि मुरड्या याचे चूर्ण करून ते टाकतात. थोडक्यात हा उतारा निंबाचे झाड आणि त्यापासून त्याच्या वेगवेगळ्या भागापासून होणारे फायदे हे सांगितले आहे. ज्यामध्ये बियापासून खत तयार होतो, साल आणि मुरड्या यापासून चूर्ण करून पाळीव प्राण्यावर टाकतात, आणि आपण बघितलं का निंबाचे तेल हे डासाच्या निवारणासाठी आणि कीटकनाशकापासून मुक्ती मिळते. आणि त्यानंतर आपण बघितलं पानाचा उपयोग सुद्धा कांजिण्यावर उपयोगी होतो, त्याचा उपयोग. अशा प्रकारे झाड आणि झाडाचे वेगवेगळे भाग त्यावरील आपल्याला उपयोग इथे सांगितले आहे. चला तर यावर आधारित विचारलेले प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1, औषधालय म्हणजेच बघा, औषधालय म्हणजे काय? शेतजमीन आणि औषधालय याचा संबंध नाही. औषधालय म्हणजे शेतजमीन होणार नाही. पर्याय बी, औषधाचे दुकान येऊ शकतं, पण सगळे पर्याय नीट वाचून घ्यावेत. खेळाचे मैदान हे सुद्धा होणार नाही. शेतातले घर म्हणजेच औषधालय होत नाही. म्हणून या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक
बी औषधाचे दुकान. यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा, निंबाच्या झाडाचा शेतकऱ्यांना उपयोगी असलेला भाग. बघा, निंबाच्या झाडाचे वेगवेगळे भाग आहेत, ज्यामध्ये बिया, साल, पाने आणि डहाळ्या पण होतं. पण आपल्याला शेतकऱ्यांना उपयोगी असा भाग शोधायचा आहे. शेतकऱ्यांना उपयोगी असलेला भाग. पर्याय ए बिया. बघा, बियापासून काय तयार होतं? बियाचे गोळे म्हणून खत वापरतात. तर खत शेतीमध्ये वापरला जातो, शेतकऱ्याला उपयोगी होऊ शकतो. साल आणि मुरळ्या याचे पाळीव प्राण्यावरील उवा आणि गोचिडीसाठी वापरतात. तर पाळीव प्राणी फक्त शेतकरीच वापरतात असे नाही, म्हणून साल सुद्धा येणार नाही. डहाळ्या फक्त शेतकऱ्यांना उपयोगी नाही. डहाळ्यांना दातून म्हणतात आणि ते खेड्यामध्ये टूथ ब्रश म्हणून वापरल्या जाते. तर डहाळ्या याचा उपयोग शेतकऱ्यासाठी अर्थात शेतीसाठी नाहीच. पानाचा उपयोग, निंबाच्या पानाचा उपयोग काजण्यावर उपयोगी होतो. अर्थातच ते शेती उपयोगी नाही, अर्थात शेतकऱ्यांना उपयोगी असणारा हा भाग नाहीच. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए बिया. कारण बियांपासून, त्या बियांचे गोळ्यापासून खत तयार करतात. बियांचे गोळे खत म्हणून वापरतात आणि तो शेतकऱ्यांना उपयोगी आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी कोणता शब्द परिपूर्ण या शब्दाचा समानार्थी नाही? बघा, समानार्थी नाही परिपूर्ण या शब्दाचा, तो शब्द आपल्याला शोधायचा आहे. आणि परिपूर्ण हा शब्द उतार्यात सुद्धा आलेला आहे, आपण पाहू शकता. बघा, संस्कृतमध्ये त्याला अरिष्ट म्हणतात. कोणाला? लिंबाच्या झाडाला. त्याचा अर्थ, अरिष्टचा अर्थ आहे परिपूर्ण, अविनाशी आणि संपूर्ण. बघा, त्याचा अर्थ आहे परिपूर्ण, अविनाशी आणि संपूर्ण. तर आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? पुढीलपैकी कोणता शब्द परिपूर्ण या शब्दाचा समान अर्थ सारखा असणारा शब्द? निर्दोष अर्थात परिपूर्ण म्हणता येईल. निष्कलंक, ज्याच्यावर कसलंही कलंक नाही, असा पण परिपूर्णच होणार. अतुलनीय, ज्याची तुलना कोणासोबतच होऊ शकणार नाही, अर्थातच परिपूर्ण. तर परिपूर्णचा समानार्थी शब्द नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कुरूप. हा शब्द परिपूर्ण या शब्दात समान असा अर्थ नाही. यानंतर प्रश्न क्रमांक 4, कीटक या शब्दाचा उतार्यात अर्थ आहे. बघा, उतार्यात कीटक हा शब्द आलेला होता. बघा, कीटकनाशक म्हणून निंबाचे तेल महत्वाची भूमिका निभावते. कीटकनाशक अर्थातच पिकांपासून पिकांचा जी नाश करतं ती कीड, तिला कीटक म्हणतो आपण. आणि त्यांचा नाश करण्यासाठी आपण वेगवेगळे कीटकनाशक अर्थातच वेगवेगळे औषधी वापरतो. तर आपल्याला प्रश्न विचारलाय कीटक या शब्दाचा उतार्यात अर्थ आहे. तर कीटक अर्थ हा उतार्यामध्ये कीटकनाशक अर्थात शेती संबंधीचा हा शब्द आहे. तर पिकाचा कीटक म्हणजेच पिकाचा नाश करणारी कीड हा पर्याय येऊ शकतो, पण आपण पर्याय नीट वाचावे. पर्याय बी, रागावलेला माणूस, हे तर येणारच नाही, कारण रागावलेला माणूस त्याला कीटक म्हणू शकत नाही. घाण पाणी, पाण्याचा इथे या अवतारात संबंधच नाही. प्रदूषण, याचा पण संबंध नाही. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कीटक म्हणजेच पिकाचा नाश करणारी कीड. यानंतर प्रश्न क्रमांक 5 आणि शेवटचा, निंबाच्या रिकामी जागा खेड्यामध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात. बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उतार्यात सुद्धा मिळेल. पर्याय बघा, निंबाच्या मुरड्या आणि साल यापासून ते पाळीव प्राण्यावरील उवा गोचिडीसाठी वापरतात. तर मुळ्या हे येणार नाही.
पाने सुद्धा येणार नाही, कारण पानांचा जो लगदा आहे तो काजण्यावर उपयोगी ठरतो, पण आपल्याला टूथब्रश म्हणून वापरले जातात का? नाही. डहाळ्या येऊ शकते. पर्यायी बियांचे गोळे. बियांचे गोळे हे बियाचे गोळे खत म्हणून शेतात वापरले जातात, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे निंबाच्या डहाळ्या खेड्यामध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात. उतार्यात सुद्धा पाहू शकता बघा, निंबाच्या डहाळ्यांना दातून म्हणतात आणि त्या खेड्यामध्ये ज्या डहाळ्या आहेत त्या खेड्यामध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात बघा. या प्रकारे उतारा दुसरा सुद्धा संपलेला आहे.